तुम्ही सांगा ना त्यांना, पुढाकार तर घेणारच. म्हणून मला साहेब म्हणाले की मी मुख्यमंत्र्याशी बोलतो आणि नंतर मीच तिकडे येईल आणि आम्ही लोक बसून काय तो विचार करतो. तर काढावं ना, राज्य सरकार तयार आहे, परंतु तुमचं सहकार्य पाहिजे म्हणून तर मी गेलो तिथे आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. मला विश्वास आहे. राज्य ठीक आहे साहेब काय म्हणाले मला काही कल्पना नाही आहे. मला साहेब एवढं नक्की म्हणाले आहेत की ते विचारलं त्यांनी की जरांगेंना मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं आहे. मी आणि माझ्यावर 5-6 मंत्री गेले होते हाकेचं आणि वाघमारे यांचं सगळ्यांचं उपोषण सोडवायला. तुम्ही काय आश्वासन दिलं? मी म्हटलं साहेब मी तर गेलो होतो सगळ्यांना हाकेचं उपोषण सोडवायला, ते नवनाथ वाघमारे आणि ससाने. तर आम्ही त्यांना आश्वासन काही दिलं नाही, एवढंच सांगितलं की चर्चेनं आपण एक प्रश्न सोडू. खूप दिवस झालेले आहे. उगीच जे कायमस्वरूपी किडनी हार्ट लिव्हरवर परिणाम करून घेण्याचा अर्थ नाही आहे. आपल्याला बाहेर उभं राहून चर्चा करून लढावं लागेल. असं तुम्ही जर बसलात तर सगळं लक्ष इकडे जात आहे आणि पुढे आपलं काही पाऊल पडत नाही. तर तुम्ही जे आहे या सोडा अशी विनंती आम्ही केली. मुख्यमंत्र्यांनी पण विनंती केली आणि त्यानंतर त्यांनी सोडलं. आता जरांगेच्या बाबतीमध्ये काय चर्चा झाली की मुख्यमंत्र्यांना माहिती किंवा ते जे कोण गेले असतील त्यांच्याशी चर्चा करायला त्यांना माहिती, मला कल्पना नाही. मग मी पवार साहेबांना सांगितलं की साहेब जोपर्यंत तुम्ही, मला माहिती नाही शिंदेना माहिती आहे, माझं काहीतरी तुम्हाला सांगितलं. ते काय म्हणाले, त्यांनी काय आश्वासन दिली का नाव दिले ते तुम्ही शिंदेशी चर्चा केल्याशिवाय कसं काय तुम्हाला कळणार. म्हणून तर आपण मिटिंग घेतो आहोत सर्वपक्षीय. पण ठीक आहे, तुम्ही म्हणता की सगळ्यांच्या समोर काय बोलणार, कोणी स्पष्टपणे बोलणार नाही, काय हातचा राखून सगळे चर्चा करणार. मग त्यापेक्षा जे आहे तुम्ही प्रत्यक्ष जे आहे त्यांना मी सांगतो आहोत. ते म्हणलं बघ तुम्ही सांगू नका, मी त्यांना स्वतः फोन करून काय सांगणार आहे आणि आम्ही 2-4 लोक बसून जे आहे याच्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत हे त्यांनी मला सांगितलं. काय मी सगळ्याच गोष्टीवर काय भाष्य करू इच्छित नाही, परंतु शेवटी जे आहे त्या राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना तर पुढे यावंच लागेल ना. बघत बसणार गावागावातल्या लढाया काय. त्यांनी कदाचित तुम्हाला विश्वासात घेतलं नाही, कदाचित यांनी काय बोलले त्यांनी काय बोलले, हे सगळं बाजूला सोडून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मराठवाडा विद्यापीठाला नामकरण प्रसंगी झालेल्या आहेत. हे अशाच सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. अशीच दुश्मनदारी वाढलेली आहे, अशीच मारामाऱ्या झालेल्या आहे, जाळपोळ झालेले आहे. कोण काय बोलतो आहे. तरीसुद्धा जे आहे शेवटी पवार साहेबांनी त्याच्यामध्ये मार्ग काढलं. आणि मी तर मागे काल पण सांगितलं, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची जी आहे एकमेकावरची टीका पवारसाहेब आणि बाळासाहेब ठाकरे किती प्रचंड असायची, पण शेवटी ते एकत्र यायचे, बोलायचे, एखाद्या प्रश्नावर चर्चा करायची. आणि आज सुद्धा पवार साहेब काय मोदी साहेबांवर टीका करत असतील, अमित शहावर टीका करत असतील, परंतु ज्यावेळेला साखरेचा प्रश्न येतो, ऊसाचा प्रश्न येतो, दुधाचा प्रश्न येतो किंवा जनतेतील इतर काही प्रश्न येतात तेव्हा स्वतः पवारसाहेब पुढाकार घेऊन कधी मुख्यमंत्र्यांना कधी दिल्लीतील मंत्र्यांना बोलवून त्याच्यावर मार्ग काढतातच ना. त्यामुळे माझी खात्री आहे ते कोण काय बोलू याच्यापेक्षा मार्ग कसा निघेल त्याच्यावरच ते लक्ष केंद्रित करणार. पवार साहेब असंही बोलले